अस्मिताताई गायकवाड यांच्या वाढदिवस निमित्त उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व सन्मान्य व्यक्ती आणि उपस्थित सर्व सौ अस्मिताताई गायकवाड यांच्या सर्व मित्रपरिवार, उपस्थित सर्व आमचे शिवसेनाचे प्रमुख पदाधिकारी, महिला आघाडी, उपस्थित सर्वांना मी मानाचा जय महाराष्ट्र करतो, नमस्कार करतो. प्रथमतः ताई जे आमचे आहेत, अस्मिताताई गायकवाड आमचे उपनेते आहेत. त्यांचं शिवसेना पक्षासाठी फार मोठं योगदान आहे पक्षवाढीमध्ये. त्यांचं हे कामाचं पोचपावती बघून आमचे दैवत पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांनी फार मोठं जबाबदारी दिली आहे ताईंना. संपूर्ण महाराष्ट्राचे ते उपनेते आहेत. त्यांच्या कामाचं दखल घेऊन उपनेतेपद त्यांना दिलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यामध्ये 4 आमदार निवडून येतील महाविकास आघाडीच्या माध्यमातून, असं मला ठाम विश्वास आहे. ताई गेल्या 25 ते 30 वर्षापासून या सामाजिक क्षेत्रामध्ये कामात आहेत आणि चांगलं उपक्रम, महिलांचं सक्षमीकरण असू दे, विविध रक्तदान शिबिर असू दे, बँकेच्या माध्यमातून कर्ज वाटप असू दे, महिला बचत गटाच्या माध्यमातून मार्गदर्शन असू दे, सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. असंच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये आणि राजकीय जीवनामध्ये यश मिळू दे, असं मी सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आमदारकी देखील इच्छुक आहेत. येणाऱ्या काळामध्ये त्यांना आमदार व्हावं असं शुभेच्छा देतो आणि सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी करतो, त्यांना जीवनामध्ये भरभराटी हो, चांगलं उत्तम आरोग्य लाभू दे, ही श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांच्या वाढदिवस निमित्त भगवामय लाख लाख शुभेच्छा देतो आणि मला 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अस्मिताताईंना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहे. आजच्या या कार्यक्रमात श्रीकांत मोरे साहेब, आमचे ॲडव्होकेट वकील साहेब, मी ताईंना एवढेच शुभेच्छा देतो की ताई आपला येणारा पुढचा वाढदिवस हे आमदारकी म्हणून व्हावं अशीच मी आपल्याला विनंती करतो आणि आपण सर्वांना आपण हे करतो की आपण पुढच्या वेळेस आमदार म्हणून त्यांचा वाढदिवस साजरा करावा. या ठिकाणी एवढे शुभेच्छा देतो. धन्यवाद. ताईचा आज वाढदिवस आहे. ताईबद्दल बोलताना बरंच काही आहे, पण मी तुम्हाला एका शब्दातच सांगतो की ताईने माझ्या मागं माझ्या आईप्रमाणे उभारलेलं आहे. ह्याच्यापेक्षा मोठं
मायापेशी सांगण्यासारखं काय नाही आहे. खरंच आईची माया प्रेम त्यांनी मला सगळं दिलेलं आहे आणि माझ्या मागं ठामपणे उभारलेलं आहे ज्या वेळेला. बाकी ताईला आई तुळजाभवानी उदंड आयुष्य देवो, त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण हो आणि त्यांच्या प्रगतीमध्ये हा त्यांचा मुलगा भाऊ सदैव त्यांच्या सोबत राहील अशी गावी देतो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुळजाभवानी जांताराजा शिवछत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या विचाराला वंदन करून आजच्या ज्यांच्या वाढदिवसाला आपण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात असे माझे आदर्श, माझे मार्गदर्शक सौ अस्मिताताई गायकवाड, त्यांना खंबीर साथ देणारे, त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे, कुटुंबातून साथ देणारे आमचे मार्गदर्शक ॲडव्होकेट बापू गायकवाड, तसेच आज ताई उपनेते आहेत शिवसेनेच्या आणि त्यांच्या वाढदिवसाच्या या शुभेच्छा देण्यासाठी कुठले तर एक देवेंद्र पण आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. हे विशेष आहे की आमच्याही व्यासपीठावर एक देवेंद्र उपस्थित राहू शकतात. फक्त भाजपच्या स्टेजवर नाही तर शिवसेनेच्या स्टेजवर सुद्धा देवेंद्र उपस्थित राहू शकतात असे आमचे देवेंद्रजी होय का. आमचे सूत्रसंचालन करणारे मार्गदर्शक सर, माझे गुरु, त्यांनी मला ओळखतात का नाही माहीत नाही कारण त्यांच्या हातून भरपूर विद्यार्थी गेलेले असतात. लोंढे सर, मी तुमचाच शिवाजी शाळेतला विद्यार्थी, तुमचा आणि थोरात मॅडमांचा मी तुमचा विद्यार्थी आहे, तुमचा मार खाल्लोय म्हणून आज इथं 2 शब्द बोलायची संधी मला तुमच्यामुळे मिळाली आहे. हे त्याबद्दल तुम्ही इथं या ठिकाणी आहेत. रुपनर ताई आहेत, उपस्थित सर्व ताईंना शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व ताईंवर आणि त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणारे सर्व या ठिकाणी माता भगिनी बांधवांना तुम्हाला सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र. आज ताईंचा वाढदिवस आहे. ताईंचा वाढदिवसाविषयी बोलायला गेलं तर खूप काही बोलण्यासारखं आहे. ताईंचे आज राजकारणातली 32 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आयुष्यातली 52 वर्ष 51 वर्ष पूर्ण होऊन 52व्या वर्षी ते या ठिकाणी प्रवेश करत आहेत. ताईचा राजकीय प्रवास बघितला तर खूप कडतड आहे कारण त्या काळामध्ये शिवसेना म्हणलं की एक गुंडा पार्टी, एक गुंडाची पार्टी असल्यासारखी होती आणि त्यात महिलांनी योगदान द्यावं, महिला त्यात उतराव्या, हे खूप मोठं असं मनाला वाटण्यासारखं हे होतं. तर ते कुटुंबातूनच बापूंनी त्यांना साथ दिल्यामुळं ताई सुरुवातीला आल्या, पक्षात शहर प्रमुख म्हणून काम केल्या. त्यानंतर ते काम करत असताना लोकांनी त्यांच्या कामाला पसंती दिली आणि शिवसेनेचे महिला नगरसेविका म्हणून त्या ठिकाणी महानगरपालिकेत पाठवण्याचं भाग्य त्यांना लाभलं. तर अशा ताईंचा हा जेव्हा प्रवास सुरू झाला, नगरसेवकाचा झाला, नगरसेवकाचा कालावधी मी बघत होतो, आम्ही लहान होतो तर छोट्यातले प्रश्न असतील, मग पाण्याचा प्रश्न असू दे, रस्त्याचा असू दे, ड्रेनेजचा असू दे, लाईटचा असू दे, विद्यार्थ्यांचा असू दे, महिलांचा असू दे, कामगारांचा असू दे, युवकांचा असू दे, अशा सर्व विषयामध्ये सर्वांचे विषय मांडणाऱ्या ताई ह्या महापालिकेमध्ये मी पाहिल्या. कित्येक नगरसेवकांनी त्यांना आदर्श म्हणून मानतात, त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात. माझे बंधूही नगरसेवक आहेत, त्यांनी त्यांचंच मार्गदर्शन या ठिकाणी घेत असतात. आणि एक वैशिष्ट्य सांगतो की ताईंसोबत माझ्या वडिलांनी पण काम केलेलं आहे. आता आमची दुसरी पिढी आहे आणि ताईकडे आज बघितलं तर असं वाटतं की आता आमची मुलंसुद्धा ताईबरोबर काम करायला येतील का काय, तिसरी पिढीसुद्धा येईल काय सांगता येत नाही. ताई, तुमच्या या कार्याला मी शुभेच्छा देतो. आणि आता येताना खरंच एक वाक्य बघितलं की बऱ्याच ठिकाणी आता तालुक्यामध्ये विधानसभेचे इलेक्शन येत आहेत, प्रत्येकजण इच्छुक आहेत, बऱ्याच जणांची मांदेळे आहे इच्छुकांचे. तर प्रभावी एकच, भावी अनेक आणि प्रभावी एकच, हे वाक्य ताई खरंच तुम्हाला शोभण्यासारखे आहे. निश्चितच मी या 2 गोष्टीवर तुम्हाला या शुभेच्छा देतो. तुम्ही या मध्यच्या भावी आमदार व्हाव्या आणि या लोकप्रतिनिधी या तालुक्याचं या मतदारसंघाचं तुम्ही नेतृत्व करावं असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि जाता आता एवढंच सांगेल की अंधार पडला आता उजेड पाहिजे, अंधार पडला आता उजेड पाहिजे, पक्षांचा झाडावरती पक्षांचा थवा पाहिजे आणि भावी आमदार म्हणून ताई तुमचीच फक्त हवा पाहिजे, तुमचीच फक्त हवा पाहिजे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि तुम्हाला दुर्गाविषयासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दत्ताजीराव, धन्यवाद. आपण खूप चांगल्या भावना व्यक्त केल्यात आणि ताईने आमदार व्हावा असेही तुम्ही अपेक्षा व्यक्त केल्या. आणि ताई फक्त आमदार जेव्हा होतील की आपण दत्त म्हणून सगळे त्यांच्या मागे उभं राहायला पाहिजे. संयोजकाच्या वतीनं आपलं अभिनंदन. अस्मिता
एक कवयित्री आपल्या कार्यातून किती उत्तुंगपणाने आकाशाला भिडवते आणि फक्त आणि फक्त हे कवयित्रीच करू शकते याचं एकमेव ज्वलंत उदाहरण आहे ही जी शंकर नारायणाची जी जोडी बसलेली आहे शंकर पार्वतीची. बापूंचा मला सकाळी पहाटेच फोन आला, काय करायला आता मी ह्या वेळेस काय करत असतोय पहाटे. मी म्हटलं व्यायाम करतोय. तर म्हणले आपल्या ताईंचा आता तुमच्या ताईंचा वाढदिवस आहे आणि एक कविता मला छानपैकी पाहिजे. बापूंचा आदेश भाऊजींचा आदेश म्हणल्यावर मला तो पाळावाच लागणार आहे. हे गाणंच आहे पण माझे मित्र लोंढे साहेब आहेत तिथं, ते म्हणतील की आवाज तुमचा हे होणार नाही म्हणून मी गीतेच्या कवितेच्या फॉर्ममध्ये कविता सादर करतोय. ताई ऐका. समाज माता, समाज माता वसा घेतलाच बये, वसा घेतलाच बये कसा तू जिता जागता. वसा घेतलास बये कसा तू जिता जागता. अलख म्हणून हजर होतेस संकट समयी माणसांच्या जाणून या अश्रू आणि व्यथा. वसा घेतलास बये कसा तू जिता जागता. काय असावी ना जाणत कोणी तुझी जलम कथा, काय असावी ना जाणत कोणी तुझी जलम कथा. ठेविल्या नावास मात्र जागतेस पदोपदी, ठेविल्या नावास मात्र जागतेस पदोपदी. राखतेस प्रसंगाला बये तू आमची जिनगानीची अस्मिता, तू आमची जिनगानीची अस्मिता. धन्य होई लेकीची, धन्य होई लेकीची पुरुषार्थाची पाहुणी ही चित्रकथा. धन्य होई लेकीची ही पुरुषार्थाची पाहुणी चित्रकथा. संतोष पाहुणे म्हणती मनासी, संतोष पाहुणे मनासी म्हणती ऐसे आम्ही या शूर मर्दानी पोरीचे हो माता पिता, या शूर पोरीचे माता पिता. हा आता आमच्या दशरथनं सांगितल्याप्रमाणे आता आता टाळ्याचा कडकडाट पाहायला होतोय. ह्या टाळ्या मी घेतोय माझ्यासाठी नाही, मी माझ्या ताईसाठी मागून बघतोय. हिंदू हृदय सम्राटाचा आशीर्वाद तुझ पाठीशी, हिंदू हृदय सम्राटाचा आशीर्वाद तुझ पाठीशी. थकतेस ना कधी तयांचे गुण तू गाता गाता, थकतेस ना कधी तयांचे गुण कधी गाता गाता. हिंदू हृदय सम्राटाचा आशीर्वाद तुझे पाठीशी, तयाचे गुण गाता गाता. पोहोचवतेस, पोहोचवतेस उद्धव साहेबांचे विचार, पोहोचवतेस उद्धव साहेबांचे विचार भाषणातून सहज जाता जाता, सहज जाता जाता. अशी तू आमची अस्मिता. नव आदित्य, नव आदित्य उगवण्याचाच फक्त अवकाश आता, नव आदित्य उगवण्याचाच फक्त अवकाश आता. रुजविण्या मानुनिया शिरोधार्य शिवसैनिकांची स्फूर्ती तू, रुजविण्या विचार मानुनिया शिरोधार्य शिवसैनिकांची स्फूर्ती तू. तूची असे तयांची रामायण महाभारत आणि गीता, रामायण महाभारत आणि गीता. कुतूहल कौतुकाने म्हणते जनमानस, कुतूहल कौतुकाने म्हणते जनमानस. अभिमानाने अहो ही तर आमच्या धगधगत्या सोलापूरची जिवंत अस्मिता, जिवंत अस्मिता. लिहिल कोणी माईचा लाल, लिहिल कोणी माईचा लाल या सोंदलगीची कथा गाथा. लिहिल कोणी माईचा लाल या सोंदलगीची गाथा. या मातीतल्या लेकीच्या नावाशिवाय न येईल त्याला पुढे जाता, न येईल त्याला पुढे जाता. म्हणे कवी देवेंद्र, म्हणे कवी देवेंद्र नव्हे होई माझी ताई नव्हे, नव्हे ही माझी ताई नव्हे. अहो ही तर माझी माता, अहो ही तर माझी माता, ही तर माझी माता. माझ्या ताईंच्या वाढदिवसासाठी मी कोणत्या अनावीत फुले, कोणती अनावीत फुले आणि कोणत्या अनाव्यात पाकळ्या त्या देखील कमीच पडणार आहेत. म्हणून मी अस्मिता ताईंच्या या वाढदिनाच्या या सुंदर क्षणाला करतोय आपल्या हृदयाच्याच पाकळ्या, हृदयाच्याच पाकळ्या, हृदयाच्याच पाकळ्या. जग दाखवलंय त्यांच्याशिवाय आपण पुढे जाऊच शकत नाही. आणि सुदैवानं
त्या दोघांच्याही आईवडिलांची तब्येत अजून एवढी चांगली आहे जे खूप आनंद वाटतो आणि आपल्याला वाटतं की आम्हालाही असं त्यांच्यासारखं आयुष्य मिळावं. धरणी मातेचं मातृत्व, आभाळाचं दातृत्व, मनगटातील कर्तृत्व, ओठावरील वक्तृत्व आणि हे ज्याच्याकडे आहे तोच करू शकतो समाजाचं नेतृत्व. आणि असंच ह्या समाजाचं नेतृत्व करत करत आज अस्मिताताईंचा वाढदिवस आहे तो विशेष आहे. मला ह्याच्यासाठी वाटतं आत्तापर्यंत त्या नगरसेविका झाल्या, जिल्ह्याच्या अध्यक्ष झाल्या, त्या सध्या उपनेत्या पण आहेत. आणि आता त्यांनाच नाही तर आपल्याला जरा वेगळी स्वप्न पडायला लागलीत. आणि ते का पडू नयेत? पडलीच पाहिजेत. इच्छाशक्ती, विल पॉवर आणि सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास असलाच पाहिजे. आणि धाडस आणि नम्रता हे सगळे गुण ताईकडे आहेत. आणि खरं सांगायचं म्हणजे असं म्हणतात की सद्गुणी जोडीदार मिळणं हा परमेश्वराचा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. सद्गुणी पत्नी नाही, सद्गुणी जोडीदार म्हणजे पती आणि पत्नी एकमेकाला मिळणं, सद्गुणी मिळणं हा परमेश्वराचा सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे. आणि हा आशीर्वाद दोघांना पण मिळालेला आहे. दोघंही सद्गुणी आहेत, चांगले गुणी आहेत, कर्तृत्वान आहेत, एकमेकाच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असतात. म्हणून दोघंही आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय यशस्वी झालेले आहेत. आणि ताई आम्हाला स्वप्न पडतात, तुम्हाला तर पडत असणारच. आम्हाला वाटतं आहे आता हे बघा, खरं जर सांगायचं तर चहा विकणारा आज देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. मग आपल्या ताई तर एवढ्या करतो ना, त्या आमदार का होऊ शकत नाहीत? आमदार झाल्याच पाहिजेत. आणि त्याला आपला सगळ्यांचा पाठिंबा असणारच आहेच. आपल्याला तो स्वप्न पडतं. अहो सोलापूरला आपलं उजनी धरण हे किती TMCचं आहे? 117 TMCचं. 117 पैकी सोलापूर शहराला फक्त 3 ते 4 TMC पाणी लागतं आहे, फक्त 3 ते 4 TMC. पण भीमा नदीत किती सोडलं जातं? 25 TMC. असं जिरत मुरत कोणी वाटोळ होत सगळं पाणी, इतकं मोठं पाणी वाया जातं. ते पाणी बरोबर 3 TMCच यायला पाहिजे आणि बाकी पाणी शेतकऱ्याला मिळायला पाहिजे. असं जर नियोजन केलं तर सोलापूरला पाणी आता सध्या किती दिवसाला आहे? 6 दिवसाला. आमच्या माता भगिनी रोज हांडे घेऊन कागरी घेऊन तिथं वाट बघत बसतात. 6 दिवसाला पाणी आहे. ते ताई तुम्ही जर आमदार झाला ना तर 1 दिवसाड पाणी येईल बघा. कारण तुम्ही मुलूक मैदानी तोप आहात. तुम्ही मुलूक मैदानी तोप आहेत. तुम्ही जर बसला ना तर तुम्ही कामच करणार. मग ते आपलं पाण्याचं काम असू दे, स्वच्छतेचं काम असू दे, लाईटचं काम असू दे, रस्त्याचं काम असू दे किंवा IT पार्क जे सोलापूरला यायचं म्हणतात, विमानतळाचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून मार्गी लागतोय. असे अनेक प्रश्न आहेत. सोलापूरची प्रगती त्या मानानं झाली नाही तर ताई तुम्हाला आमची एवढीच मागणी आहे, तुम्ही आता आमदार होणारच आहे हो, त्यात काय वादच नाही. की आता सगळं चित्र समोर दिसतंयच, त्याला काय कोणाची भविष्यवाणीची काय गरज नाही, तुम्ही होणारच आहात. तर आपण हे प्रश्न सोलापूरचे आपण मार्गी लावावे अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि असं म्हणतात की जर इच्छा प्रबळ असेल, जर हेतू निर्मळ असेल तर हा देव आपल्या पाठीशी कायम असतो. आणि स्वार्थ तर सगळ्यालाच आहे हो, पण आपला स्वार्थ हा निस्वार्थी आहे. आपला स्वार्थ हा निस्वार्थी आहे. हे सगळ्यात महत्त्वाची जमेची बाबा आहे. ताई तुम्हाला असंच यश मिळावं, तुम्हाला तिकीट तर मिळणारच आहे, तुम्ही आमदार व्हावं आणि पुढं मंत्रीसुद्धा का होऊ नये. आणि मंत्री झालं तर तुम्ही डायरेक्ट पालकमंत्रीच व्हा की, मग मंत्री झालं तर डायरेक्ट पालकमंत्रीच व्हा की सोलापूर जिल्ह्याचं. का होत नाही? सहज शक्य आहे. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. परत एकदा तुम्हाला शतायुषीच काय 125 वर्षाचं आयुष्य लाभावं आणि असाच वाढदिवस व्हावा आणि त्या वाढदिवसाला हजर राहण्याचं भाग्य आम्हाला मिळावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. आनंदाच्या डोही आनंद तरंग. आज प्रत्येकाच्या मनात एक आगळा वेगळा आनंद तरंगतो आहे. सोलापूरची रणरागिणी अस्मिताताई यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण हा स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे. अस्मिताताईचा जो राजकीय किंवा वेगळं वाटचाल पाहिलं मी अगदी जवळून त्याला पाहिलेलं आहे. आता अस्मिताताईची जी वारी आहे ती आता आमदार निवासाकडे चालणारी ही वाटचाल आहे. अस्मिताताई ज्यावेळी शिवसेनेत आल्या त्यावेळी मला तर ताई तुम्ही बिस्पीट होत आहे, या पक्षामध्ये जरा बिस्पीट होत आहे, पण तरीसुद्धा तितक्या जिद्दीने तितक्या निष्ठेने
त्या आजपर्यंत इथंपर्यंत आलेला आहे आणि आता हे फक्त शेवटचा टप्पा तो राहिलेला आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांची थोडी त्याला बळ द्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला महिना 2-3 महिन्यामध्ये आपण बऱ्याचशा त्याच्याकडे आता अपेक्षा केलेल्या आहेत त्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. निश्चितच याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. ताई या कर्डिक नगर गृहनिर्माण संस्थेमधून त्याबाबत पहिल्यांदा सोलापूर शहरामध्ये नगरसेविका म्हणून त्या पदार्पण केल्या. त्यांना फार जवळून पाहिलेलं आहे मी. अत्यंत निस्पृहपणे कुठलंही स्वतःचा स्वार्थ न बघता त्यांनी काम केलेलं आहे. आता बऱ्याच जणी सांगितलं की एका फोनवर केलं की रात्रीतलं बेरात्री तो उठून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जा, महापालिकेमधले कामं करा, पाण्याची कामं करा. ज्यावेळी शहरामध्ये कर्डिक नगरमध्ये पाणी येत नसतं, 4-4, 5-5 दिवस पाणी नव्हतं आणि 5 दिवसानंतर ज्यावेळी 11-12 वाजता पाणी आलं तर ताई स्वतः येऊन तिथं फिरून सांगलं की पाणी आले, आता तुम्ही जागते राहा, उठून राहा. अशा प्रकारचं त्यानं खाली तळागाळापर्यंत काम मी पाहिलेलं आहे. ताई त्याचा या क्षेत्रामध्ये असताना आता पाहिलं आपण ते एक चतुरस्थ व्यक्तिमत्व आहे. ताई नुसतं राजकारणी नाही, त्याचं एक 20% राजकारण, 80% त्याचं समाजकारण आहे. ते वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करतात, कृषी क्षेत्रामध्ये कार्य करतात, त्या चॅनलच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करतात. त्याच्यानंतर आता त्यांच्या घरचेच येत आहे, एक घरात अभियंता आहे, त्यांची सूनबाई हे मेडिकल क्षेत्रामध्ये आहे. त्याचंही या निमित्ताने आज तिचं उद्घाटन झालेलं आहे, अस्मिता क्लिनिक उद्घाटन. त्याचंही आज इथं एक वेगळी सेवा तिने समाजापर्यंत पोचवण्याचं तिच्या माध्यमातून घडतं आहे आणि होतं आहे. तर ताईच्या माध्यमातून आपण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करून घ्यायच्या आहेत. म्हणून म्हटलं की ताई हे कुठल्याही पक्षात असलं तर एक ताऊ सुलाखून निघालं एक असं व्यक्तिमत्व आहे. बऱ्याच वेळा वाटलं बऱ्याचशे उलाढाल होत असतील, पण म्हणतो की श्रद्धा ही सर्वात महत्त्वाची आहे. फेथ इज गॉड. जोपर्यंत तुम्ही श्रद्धा ठेवते प्रत्येक गोष्टीवर, ती निष्ठा सर्वात महत्त्वाची आहे. ताईची जबरदस्त अशी निष्ठा आहे. त्या निष्ठेच्या माध्यमातून सगळ्यांचं निश्चितच कल्याण होणार आहे. अशा या मैफिलीमध्ये त्या लोंढे सर हे याच्या माध्यमातून हे करत आहेत. त्यानंतर वळतिले सरांचंही त्याचं चांगल्या पद्धतीने आणि पवारसुद्धा हे करत आहे. मी थोडा याच्या कार्यक्रमामध्ये मिसफिट होतो. मी खरं म्हणजे मैफिलीमध्ये रंगत त्या गाड्याच्या ह्याच्यामध्ये होतो, तरी ते या दाम्पत्याने मला बोलवलं. वकील साहेबांचं एक पाहिलं मी, माझे मित्र आहेत त्या या क्षेत्रामध्ये न्यायालय याच्यामध्ये काम करत असताना बरेचसे ते असं कामं करतात की ते फुकटच राबवतात का काय असं वाटतं की हे जे काय ते त्यांच्याकडे क्लायंट आता ते बघायचं आहे की त्यांना ते पैसे देऊन परत पाठवत असतात असं मी पाहिलेलं आहे. म्हणजे एकदा मी डॉक्टर वळसंगर एक पाहिलं होतं असं एक व्यक्तिमत्व. त्याने ट्रीटमेंटला आलेल्या व्यक्तींना पैशाचे ते ट्रीटमेंट तर द्यायचं, पण त्याला जाताना येताना नडी अडीला पैसे द्यायचे. तशा प्रकारे मी याचंही पाहिलेलं आहे. यांच्याकडे जे क्लायंट येतात त्या अडचणी सांगतच येतात आणि त्याला जायलासुद्धा पैसे देतात, हे स्वतःच पदरमोड करतात. म्हणजे हे सुद्धा तुमचा व्यवसाय हे सामाजिक कार्य आहे का स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी आहे की नाही असं मला बऱ्याच वेळा शंका येते. असं हे दाम्पत्य समाजाला वाहून घेतलेलं असं आहे. सुरुवातीलाच मी आपल्यास सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. मी एक सेवानिवृत्त असा शिक्षक उबाळी सर आहे आणि मला या ठिकाणी अस्मिता ताईंच्या स्नेहपूर्ण मेळाव्यानिमित्त वाढदिवसानिमित्त बोलण्यास संधी दिली. खरं तर या ठिकाणी सुरुवातीलाच मी माझे मेव्हणे वकील साहेब आणि त्यांच्या सुविद्ध पत्नी म्हणजे माझी बहीणच लागते अस्मिता ताई यांना सुरुवातीलाच मी मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा वाढदिवसानिमित्त देतो. कुठलाही कार्यक्रम म्हटलं, वाईट कार्यक्रम म्हणलं की गर्दी ही जास्त असते आणि चांगला कार्यक्रम म्हणलं की गर्दी कमी असते. परंतु हा इतका सुंदर असा सोहळा अस्मिता ताईच्या कार्यकर्तृत्वावरती या ठिकाणी संपन्न होतोय. म्हणून या संपूर्ण सोलापूर नव्हे तर सोलापूरच्या पंचकृषीतून सर्वजण
अस्मिताईंना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. याचा अर्थ असा आहे की एक महिला असून एवढी लोक जमवते. कारण प्रत्येकाचं असं आहे की मी पुढं गेलो पाहिजे, असं चालत नाही. एकटा माणूस पुढं जाऊन चालत नाही. 100 माणसं ज्या वेळेस बरोबर घेऊन एक पाऊल टाकतो त्यावेळेस खरं तर त्या माणसाचा विकास होतो. अस्मिताताईनं तीच केलं. स्वतः पुढं 100 पावलं चालल्या नाहीत, परंतु आपल्या भोवताली जे 100 माणसं आहेत त्यांना बरोबर घेतलं आणि एकच पाऊल टाकला. त्यामुळं अस्मिताताई आज राजकारणापेक्षाही समाजकारणात पुढे आहेत. उदाहरण माझं स्वतःचं मी देतो. ज्या आपण उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर मोबाईल खासदार म्हणून प्रसिद्ध आहेत, तशा अस्मिताताई सुद्धा या ठिकाणी भावी होणाऱ्या आणि भावी आणि प्रभावी होणाऱ्या ह्या मोबाईल आमदार असणार आहेत. कारण का ज्या वेळेस आम्हाला या शेळगावच्या लोकांना किंवा आसपासच्या लोकांना सोलापूरमध्ये अडचणी येतात. माझी एक अडचण अशी आली होती, सिव्हिलमध्ये माझा एक गडी ट्रॅक्टरवरनं पल्ला होता. पल्ल्यानंतर म्हणजे त्याचं काय खरं नव्हतं, परंतु अशा अवस्थेमध्ये आता काय करायचं. आणि अचानक त्यावेळेस माझ्याकडे मोबाईल नव्हता. मी ताबडतोब शेळगावला फोन करून राऊत मंडळीत माझी मित्र कंपनी विद्यार्थी त्यांना फोन केला. मला काय बी करून अस्मिताताईंचा मोबाईल नंबर मला दे. फोन केल्या अस्मिताताईंनी फोन केलाच, परंतु त्या ठिकाणी काय व्यवस्था केली हे बघायला आले. आणि त्यामुळं माझा जो ट्रॅक्टरचा गडी होता तो वाचला गेला. म्हणजे असं माझं एकट्याचंच उदाहरण नाही, तर प्रत्येकाचं रातना दिवस मोबाईल न उचलणारा नाही. तर रातचं सुद्धा 2 वाजता असो 3 वाजता असो कधी मोबाईल केला की उचलणाऱ्या ह्या आमच्या अस्मिताताई. आणि अशा या ताईंना वाढदिवसानिमित्त मी पुन्हा एकदा पुनश्च वकील साहेबांना आणि अस्मिताताईंना वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं 2 शब्द या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथमतः ताई आपणास वाढदिवसाच्या भगव्या व शिवमय शुभेच्छा. नशिबाच्या भरवशावर न राहता कष्ट करून जगायचं कसं हे आपल्या प्रत्येक महिलेला तुम्ही शिकवलंत. कोणाच्या पुढे न झुकता ताठ मानेने कसं जगायचं हे शिकवलंत. प्रत्येक झालेला उत्तीर्ण वर्ष तुमचा प्रकाश उजळवून गेला. तुमचा दयाळूपणा, शक्ती आणि कृपा तुमच्या सभोवतालच्या प्रत्येकाला प्रेरणा देत गेला. तुम्ही माझ्या आयुष्यात अनोळखी म्हणून आलात, पण माझे मैत्रीण, माझे गुरु, माझे मार्गदर्शन आणि माझे शिल्पकार झालात. तुमच्याबद्दलची माझी कृतज्ञता व्यक्त करण्यात शब्द अयशस्वी आहेत, म्हणून मला एक साधे धन्यवाद देऊन समाधानी राहावे लागेल. खरंच ताई तुम्ही खूप ग्रेट आहात आणि आपल्या प्रत्येक महिलांसाठी खूप काही प्रयत्न केलात आणि करत राहणार याची मला खात्री आहे. तुळजाभवानी माता तुम्हाला प्रचंड शक्ती देवोत हीच चरणी प्रार्थना.